जय हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी. भक्तांनो, महाराष्ट्रातील पवित्र भूमीत अशी एक अनेक भक्ताची कथा सांगितली जाते, जेथे भक्तीसमोर देवाला सुद्धा आपल्या भक्तासाठी धावून यावे लागते. आजची कथा आहे एक गरीब भक्ताची, ज्याच्या घरात अन्न नव्हते, धन नव्हते, पण हृदयात फक्त एकच नाव होते, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आषाढी एकादशीच्या दिवशी केलेल्या त्यांच्या भक्तीने त्यांचे संपूर्ण जीवन बदलून गेले. असे म्हटले जाते की जो भक्त श्रद्धेनं आषाढी एकादशी कथा ऐकतो किंवा विठ्ठलाचे स्मरण करतो, त्यांच्या जीवनातील दुःख, संकटे आणि गरिबी दूर करण्यासाठी पांडुरंग कृपा करतो. चला तर मग ही सुंदर भक्तिमय कथा ऐकूया. खूप वर्षापूर्वी महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. माधव खूप प्रामाणिक आणि देवभक्त होता. त्यांच्याकडे थोडीशी जमीन होती, पण अनेक वर्ष पाऊस कमी पडल्यामुळं शेतीचे मोठे नुकसान झाले होते. घरात वृद्ध आई, पत्नी आणि लहान मुलं होती. कधी कधी घरात 2 वेळेच्या जेवणाचीही सोय होत नसे. पण एवढ्या संकटातही माधवने कधीही देवावरचा विश्वास सोडला नाही. दररोज सकाळी उठून तो म्हणायचा, हे पांडुरंगा, माझी परिस्थिती बदल किंवा न बदल, पण माझी भक्ती कधी कमी पडू देऊ नकोस. आषाढी एकादशीच्या दिवशी एक दिवस गावात बातमी आली की आषाढी एकादशी जवळ आली आहे. सगळे वारकरी पंढरपुराच्या वारीसाठी निघाले होते. गावातील लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत पंढरपूरला जात होते. माधवच्याही मनात इच्छा झाली, यंदा काहीही झाले तरी मला माझ्या विठुरायाचे दर्शन घ्यायचेच आहे. पण त्याच्याकडे प्रवासासाठी पैसे नव्हते. पत्नीने विचारले, आपल्या घरात धान्य नाही, मुलासाठी कपडे नाहीत, तुम्ही पंढरपूरला कसे जाणार? माधव हसला आणि म्हणाला, ज्याने हे जीवन दिले तोच माझी काळजी घेईल. माझ्याकडे पैसे नाहीत, पण विठ्ठलाचे नाव आहे. माधव पंढरपूरच्या दिशेने चालत निघाला. रस्त्यात त्याला अनेक वारकरी भेटले. सगळे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत पुढे जात होते. माधवही त्यांच्यासोबत चालू लागला. चालताना त्यांच्या पायाला जखमा झाल्या, शरीर थकले, पण मुखात फक्त एकच नाव, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. रस्त्यात माधवला एक वृद्ध व्यक्ती भेटली. त्या वृद्धाने विचारले, बाळा, तू एवढा थकला आहेस तरी कुठे चालला आहेस? माधव म्हणाला, माझ्या विठुरायाच्या दर्शनासाठी चाललो आहे. वृद्ध व्यक्तीने त्याला अन्न दिले आणि म्हटले, भक्ताची इच्छा देवापर्यंत नक्की पोचते. माधवने नम्रपणे विचारले, तुम्ही कोण आहात? पण तो वृद्ध व्यक्ती अचानक निघून गायब झाला. माधवला आश्चर्य वाटले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो म्हणाला, माझ्या विठ्ठलच माझी काळजी घेतो. शेवटी माधव पंढरपूरला पोचला. आषाढ्या एकादशीचा दिवस होता. चंद्रभागेच्या तीरावर स्नान करून तो विठ्ठल मंदिरात गेला. विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभा राहून तो रडू लागला. तो म्हणाला, देवा, मला धन नको, मोठेपणा नको, फक्त तुझी भक्ती कायम माझ्या हृदयात असू दे. त्यांची निष्काम भक्ती पाहून पांडुरंग प्रसन्न झाला. माधव गावात परत आला. काही दिवसांनी त्यांच्या शेतात अचानक भरपूर पाऊस झाला. शेती चांगली झाली. त्यांच्या घरात गरिबी हळूहळू दूर झाली. पण माधव कधीही श्रीमंतीचा गर्व करू लागला नाही. तो म्हणायचा, जे माझ्या कष्टाचे नाही, माझ्या विठ्ठलाच्या कृपेने फळ आहे. तेव्हापासून गावातील लोक
आषाढी एकादशीला श्रद्धेने उपवास, नामस्मरण आणि विठ्ठलाची पूजा करू लागले. भक्तांनो, या कथेतून आपल्याला एकच मोठा संदेश मिळतो. देवाला आपल्या संपत्तीची गरज नाही. देवाला हवे असते ते फक्त निर्मळ मन आणि खरी भक्ती. जो मनापासून पांडुरंगाचे स्मरण करतो त्यांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी विठ्ठल नक्की मार्ग दाखवतो. भक्तांनो, तुम्हाला ही आषाढी एकादशीची भक्तिमय कथा आवडली असेल तर संतगाथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि विठ्ठल भक्तीचा अशा सुंदर कथा ऐकत राहा. कमेंटमध्ये लिहा, जय हरी विठ्ठल. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय 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 राम कृष्ण हरी. जय 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 राम कृष्ण हरी. धन्यवाद.